नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 12वा समास 10वा उत्तम पुरुष निरूपण। श्रीराम आपण येथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे। तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेची ज्ञान जनास सांगावे तर तेन बुडो नेदावे बुडतयासी। शरीर परोपकारी रावावे बहुतांच्या कार्यास यावे। उणे पडो नेदावे कोणी एकासे। दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे परसंतोषे सुखी व्हावे। प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे। मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीस सादर व्हावे। मरोन कीर्तीस उरवावे येणे प्रकारे। ऐसा उत्तम गुणी विशेष तया म्हणावे पुरुष। जयाच्या भजने जगदीश तृप्त होय। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या चरणकमलांना वंदन करून आज ह्या महनमंगल अशा संत संघाला उपस्थित माझ्या सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। मागच्या संत संघामध्ये आपण यत्न शिकवण ह्या विषयावर माऊलींकडून अत्यंत मौलिक आणि उत्कृष्ट असं निरूपण आपण ऐकलं। आज दशक 12 समास 10 ह्या समासामध्ये उत्तम पुरुष या विषयावर निरूपण केलेलं आहे। ह्या समासामध्ये श्री समर्थ काय सांगतायत? श्री समर्थांनी या समासामध्ये व्यक्तिमत्वाचा परमोच्च आविष्कार उत्तम पुरुषाद्वारे साकार केला आहे। समर्थ सांगतायत की पहा, कधीही प्रयत्न केल्याशिवाय माणूस घडत नाही आणि त्यांनी सांगितलं आहे की प्रयत्नांच्या सहाय्यानेच मनुष्य उत्तम पुरुष होऊ शकतो। पुढे समर्थांनी सांगितलं आहे की आत्मज्ञानी उत्तम पुरुष कोणाला म्हणावं? तर समर्थांच्या मते जे आत्मज्ञानी संत आहेत त्यांना ते उत्तम पुरुष असं म्हणतात। मग अशा आत्मज्ञानी संतांनी ज्यांनी आत्मज्ञान संपादन केलं आहे, ज्यांनी ज्ञान संपादन केलं आहे, अशांनी काय करायचं? समर्थांची अपेक्षा काय यांच्याकडून? तर अशांनी काय करायचं? तर आपण जे प्राप्त केलेलं ज्ञान आहे, जे ज्ञान अस्तित्व आहे आपल्याकडे, ते समाजातील सर्व थरातील लोकांपर्यंत पोचवायचं आहे, सर्वांना वाटून द्यायचं आहे। आणि छोट्याशा व्यवहारातल्या दृष्टांतातून समर्थ सांगतायत की कसं वाटायचं ते, की आपण पहा जेवतो, आपण पोटभर जेवतो, परंतु जे उरलेलं अन्न असतं ते वाया घालवायचं का? नाही।
कारण ते वाया घालवणं हा धर्म नाही. तर ते उरलं तर आपलं पोट भरून उरलं तर लोकांना वाटायला हवं. जे भुकेले आहेत, जे तहानले आहेत त्यांना आपण ते दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला चांगलं पोहता येतं आहे, परंतु एखादी व्यक्ती आपल्यासमोर पाण्यात बुडून मरत असेल तर आपण ते नुसतं पाहत राहिलो तर आपल्या पोहण्याचा काय उपयोग होणार आहे का? अजिबात नाही. तर त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला बुडताना वाचवलं पाहिजे असं समर्थ सांगतायत. आणि पुढे जाऊन समर्थ सांगतात की उत्तम पुरुषाने काय करावं, की उत्तम पुरुषाने समाजाला संघटित करावं, समाज संघटित करण्याचं कार्य करावं. ज्याप्रमाणे बघा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की सगळे वेडे असतात, परंतु तरीही त्या लोकांसाठी ते डॉक्टर्स प्रयत्न करत असतात, ते सुधारण्यासाठी ते आपले होईल ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे ज्यांनी हे ज्ञान संपादन केलं आहे त्यांनी आपण ज्ञान संपादन झाल्यानंतर समाजापासून विन्मुख होऊन राहायचं नाही आहे, तर अन्य समाजातील लोकांना आपण काय केलं पाहिजे, विकास घडवून आणला पाहिजे. ह्या अधोगतीकडे गेलेल्या समाजाचं ऊर्ध्वगतीकडे नेण्याचे प्रयत्न उत्तम पुरुषांनी आपल्या प्रबोधनातून केले पाहिजे असं समर्थ सांगतायत. आणि उत्तम पुरुष ते करतातच, कार्य करत असतात. उत्तम पुरुषाचे लक्षण समर्थ रामदास स्वामी आपल्या या समासामधून सांगत आहेत की उत्तम पुरुष जो आहे हा उत्तम पुरुष काय काय करतो त्याबद्दलची माहिती या समासामध्ये दिलेली आहे. ताई सांगतात, आपण ऐकूया. तर समर्थ सांगतायत की उत्तम पुरुष हे करतच असतात. आणि म्हणून तर तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय, बालकाचे साठी पंते हाते घेतली पाटी. समर्थ सांगतायत की मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे. हे संत पुरुष, हे उत्तम पुरुष हे कार्य अहोरात्र करत असतात. आणि हे अहोरात्र करत असताना ते काय करतात, थोडासा सुद्धा वेळ फुकट घालवत नाहीत. आपण पाहतो आपल्या जगद्गुरू माऊली हे उत्तम पुरुषाचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. पूर्वी प्रभू रामचंद्रांना उत्तम पुरुष म्हटले, पुरुषोत्तम म्हटलंय. तुकाराम महाराज, शिवाजी छत्रपती, तसेच समर्थसुद्धा त्या काळामध्ये उत्तम पुरुषाच्या रूपाने समाजात वावरत होते. परंतु आता ह्या काळातलं उत्तम पुरुषाचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या सर्वांच्या हृदय सिंहासनावर आरूढ असलेल्या आपल्या माऊली हेच उत्तम पुरुषाचं मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्यासमोर. आणि माऊली जसं बोलतायत तसं वागतायत. माऊली आपल्याला काय सांगतायत की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. 22 मार्चला लोहारा येथे परमपूज्य माऊलींचा प्रवचन दर्शन कार्यक्रम होता उस्मानाबादला. आणि तेथे जे आमदार आले होते त्यांनी माऊलींबद्दल उद्गार काढताना म्हटलं की जगद्गुरू श्री जसं बोलतात तसंच वागतात. माऊली सांगतात आपल्याला तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, स्वप्नात देखील कोणाचं वाईट चिंतायचं नाही. आणि म्हणूनच माऊली आज काय करतात, आपल्या संस्थानामार्फत अनेक वेगवेगळे उपक्रम माऊली आयोजित करतात. आपत्कालीन असो, शैक्षणिक असो, वैद्यकीय असो, दुर्बळ घटक पुनर्वसन असो, सामाजिक उपक्रम असो. आणि ह्या उपक्रमांच्या अंतर्गत माऊली आज गोरगरिबांना मदत करतायत, त्यांना जगायला शिकवत आहेत. आणि आपल्यालाही ते सांगतायत. आपल्यालासुद्धा जिल्ह्यामार्फत, तालुक्यांमार्फत माऊली काय करतात, वेगवेगळे उपक्रम देत आहेत. आणि आपल्यालासुद्धा सांगतायत माऊली की तुम्हीही तसंच जगायला दुसऱ्यांना शिकवलं पाहिजे. स्वप्नात देखील कोणाचं वाईट चिंतायचं नाही आहे असं माऊलींनी आपल्याला सांगितलं आहे. बघा एका सुंदर सुभाषितकाराने म्हटलंय, भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. हेच माऊलींनी सांगितलंय. जर आपण कोणाचं चांगलं करू शकत नाही तर वाईट करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला. जर कोणाच्या मार्गात आपण फुलं पसरू शकत नाही तर मग काटे पसरण्याचा आपल्याला अधिकार आहे का? अजिबात नाही. आणि हेच माऊली आपल्या कृतीतून शिकवत आहेत आणि स्वतःही करतायत आणि आपल्यालाही करायला लावत आहेत. आज माऊलींकडे पराकोटीची सहनशक्ती आहे. इतकी सहनशक्ती आहे की आज माऊलींचे सद्गुरू ब्रह्मलीन परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज बाप्पा किती माऊलींची परीक्षा पाहिली बाप्पांनी, तरीही माऊलींनी बाप्पांवरचं प्रेम तसूभरसुद्धा कमी केलं नाही. आणि एक दिवस बाप्पांना
आपल्या ह्या नाणीज धामाला यावं लागलं आणि म्हणावं लागलं बाप से बेटा सवाई. आणि आज ह्या गुरुकृपेमुळे माऊलींच्या कार्याचा आढावा घेतल्यामुळे माऊली आज परमपूज्य जे आपले हिंदू धर्माचे पुरुषोत्तम आहेत प्रभू रामचंद्र, त्यांचा जे अवतार मानले जातात आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य, त्यांची गादी 750 वर्ष रिक्त होती आणि त्या गादीवर माऊलींना विराजमान करण्यात आलं. आणि माऊली आज अध्यात्मातल्या सर्वोच्च ठिकाणी पदावर जाऊन बसलेले आहेत. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. आपले जर जगद्गुरू माऊली जर एवढे गुणांनी उत्तम अलंकृत असतील आहेत, मग आपण किती घडलं पाहिजे. आपण सुद्धा त्यातले थोडेफार तरी त्यांच्यासारखे ते बनू शकत नाही, पण आपण निदान बनण्यासाठी तरी प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर आहे ना. म्हणून आपण काय केलं पाहिजे, हे उत्तम पुरुष काय करतात तर समाजाला आपल्याबरोबर घेऊन जात असतात. त्यांच्या वाणीमध्ये गोडवा असतो, माधुर्य असतं. एवढी वाणी माऊलींची सोपी आहे, सहज आहे की अगदी छोटं मूलसुद्धा माऊलींचं प्रबोधन ऐकल्यानंतर खुश होतात आणि सांगतात. आज हे आपले संतसंग चालू आहेत, ही प्रवचनं चालू आहेत. ह्या प्रवचनातून जेव्हा प्रतिक्रिया मिळतात तेव्हा माझ्या मुली पण मला सांगतात की मम्मी स्वामी बाप्पा किती छान बोलतात. तुम्ही 20 मिनिटात जे सांगू शकत नाही ते स्वामी बाप्पा 10 मिनिटात सांगतात. आणि आम्हाला अक्षरशः ते कळतं. म्हणजे माऊलींचा गोडवा इतका, वाणीमधला गोडवा इतका आहे, वाणी इतकी सोपी आहे की कितीही समुदाय असू दे, माऊली त्यांच्या रसाळ वाणींनी, कारण मी त्याचं उदाहरण पाहिलं आहे, मी त्याची साक्षीत्व आहे की जो उस्मानाबादला कार्यक्रम झाला, मुंग्यांसारखी माणसं येत होती आणि माऊलींच्या प्रवचनाच्या वेळेस मंत्रमुग्ध सगळी माणसं तिथे बसली होती. इतकी मंत्रमुग्ध झाली होती की किती माणसं होती मोजतासुद्धा येत नव्हती. मी मनातल्या मनात म्हणत होती की किती मुंग्यांसारखी माणसं अगदी येत आहेत. हे सगळं कसलं प्रतीक आहे. माऊली जे आपल्यावर प्रेम करतात, इतकं प्रेम करतात माऊली, जो समस्या दर्शनाच्या वेळेस आपण जेव्हा जातो त्यावेळेस माऊली आपल्याकडे प्रत्येकाकडे आपुलकीने बोलतात, आपली चौकशी करतात, निदान हसतात तरी. आणि ज्यावेळेस असं प्रेम जर आपल्या गुरुमाऊली आपल्यावर करत असतील तर आपण किती बरं करायला हवं आहे ना. मग आपण सुद्धा त्यांच्यावर तेवढंच भरभरून स्वतःपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करायला पाहिजे. यासाठी एक छोटासा दृष्टांत जो आत्ताच घडला आहे आणि मी स्वतः त्याची साक्षीदार होती, तो मी आपल्याला देऊ इच्छिते. आत्ताच म्हणजे 15 आणि 14 मार्चला नागपूर येथे दर्शन आणि मार्गदर्शन आणि साधक दीक्षा असा कार्यक्रम होता. आणि पहिल्या दिवशीचा कार्यक्रम अत्यंत उत्तम रीतीने पार पडला. दुसऱ्या दिवशी मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपला. 2-2:30 वाजले होते. साधक दीक्षा चालू होणार होती. आणि या साधक दीक्षेच्या वेळेस हळूहळू थोडा पाऊस सुरू झाला. बघता बघता इतका सोसाट्याचा वारा येऊ लागला. जोरजोरात मुसळधार पाऊस पडत होता. बघता बघता सगळीकडे वादळाचं वातावरण निर्माण झालं. भक्तगण तसेच्या तसे मंडपात उभे होते, कारण माऊली प्रत्यक्ष संतपीठावर उपस्थित होत्या. आणि माऊलींचं प्रेम बघा भक्तांवर. भक्तगण विनंती करत होते माऊलींना की माऊली संतपीठावरून खाली या. तरीसुद्धा माऊली संतपीठावरून खाली उतरत नव्हते. सगळे मंडप पडले. माझी सेवासुद्धा प्रकाशन स्टॉलवर होती त्यावेळेस. सगळे मंडप पडले, आमचे स्टॉलही पडले, भक्तगणांचा मंडपसुद्धा पडला. आणि आता संतपीठ पडणार. सगळ्या भक्तगणांनी माऊलींना विनंती करून उतरायला सांगितलं. तेव्हा माऊली उतरल्या संतपीठावरून. धो धो पाऊस पडत होता, गारा पडत होत्या. पण माऊलींचं तिथे अस्तित्व असल्यामुळे त्या गारांचा सुद्धा चक्काचूर होऊन मी स्वतः हे अनुभवलं, तो चक्काचूर होऊन तो चुरा चेहऱ्यावर पडत होता, अंगावर पडत होता, पण कोणाला काही लागलं नाही. प्रत्येक मंडपाला वायर्स होते, बल्ब्स होते, पण तरीसुद्धा कोणाला काही लागलं नाही. आणि माऊलींचं प्रेम बघा किती, की त्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये एकही मंडपाचा कपडा देखील शिल्लक राहिला नाही. म्हणजे किती मोठं वादळ असेल. हा अनुभव मीच नाही तर सर्व नागपूरवासियांनी पण घेतला आहे. तेथील भक्तगणांनी सुद्धा घेतला आहे हा अनुभव. आणि त्या सगळ्या प्रसंगामध्ये माऊलींना हाताला थोडंसं लागलं. आणि माऊली म्हणायला सुद्धा, आज जर हे रक्त माझं सांडलं नसतं तर 8 ते 10 जणं इथे आज मृत्युमुखी पडली असती. तर मग एवढी प्रचंड प्रेम करणारी गुरुमाऊली आपल्यावर असताना आपण काय बरं केलं पाहिजे. आपण त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागलं पाहिजे. ते देतील त्याप्रमाणे सेवा केली पाहिजे.
कारण स्वतःचं शरीर परोपकाराला झिजवणं हेच उत्तम पुरुषांचं कार्य आहे. म्हणून तर समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, बहुतांच्या मुखी उरावे, बहुतांच्या अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे या भूमंडळी. असे हे उत्तम पुरुष काय करतात तर सगळ्यांच्या अंतःकरणात आपल्या वाणीने, आपल्या रोकड्या प्रबोधन शक्तीने, आपल्या उत्तम गुणांनी काय करतात तर सगळ्यांच्या हृदयामध्ये ते भरून उरतात. आणि म्हणूनच जेवढे माऊली आपल्यावर प्रेम करतात तेवढं आपण सुद्धा त्यांच्यावर प्रेम करतो की नाही. आणि अशा ह्या माझ्या सद्गुरूंचं मी वर्णन काय बरं करू शकते. जिथे वेदांनी सुद्धा नाही नेती म्हटलं आहे तिथे मी सुद्धा असमर्थ आहे. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की माझ्या सद्गुरूंचा अगाध महिमा कैसा सके वर्णू दीन मी, वर्णा या श्रुती शेषही थकले ते अज्ञानी मतिमंद मी. तर असे हे उत्तम पुरुष हे कार्य आपलं अविरत करतच असतात. आज माऊली कितीही प्रवासातून येऊत पण लगेच इथे दर्शनासाठी उपस्थित असतात. आत्ताच माऊली जम्मू काश्मीरचा जो दौरा करून आले, एक तारखेला माऊली आले आणि 2 तारखेला लगेचच माऊली आपल्यासाठी त्या संतपीठावर येऊन अविरत थोडासा सुद्धा आपला वेळ फुकट घालवत नाहीत माऊली. मग आपण काय शिकलं पाहिजे त्यांच्या. समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी उत्तम पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. जन्माला आल्यानंतर म्हणजे मनुष्य जन्म आपण घेतला की रामदास स्वामींचं म्हणणं आहे की मनुष्य जन्मामध्ये सुद्धा 2 प्रकारची माणसं जन्माला येतात. दिसायला माणूसच असतो पण बुद्धीचा जो वापर करत नाही त्याला अज्ञानी असं म्हटलेलं आहे. की अज्ञान कसलं आहे की हे सगळं मी चालवतो, हे अज्ञान आहे. हा संसार, हा प्रपंच, हे घरदार हे माझं आहे. अशा प्रकारे ज्याच्यामध्ये अज्ञान असतं ते संसार प्रपंचाला चिकटून असतात. आम्हाला वेळ कुठे बाबा संत संघाला जायला, केवढं घरामध्ये काम पडलेलं आहे. अशा वर्गाला अज्ञानी म्हणतात. आणि ज्यांना समजून चुकलेलं आहे की आपण फक्त कठपुतळी बावला आहोत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेव महाराजांनी सांगितलं की मनुष्य जन्म जो ज्ञानी कुणाला म्हणायचं, ज्ञानेश्वर महाराजांना, नामदेव महाराजांना, तुकोबारायांना, एकनाथ महाराजांना. कारण त्यांनी सांगितलं की अरे आम्ही हा जन्म जो स्वीकारला आहे हा असा नाही स्वीकारला आहे की असा आम्हाला असाच नाही मिळाला जन्म. अनेक जन्माचं पुण्य गाठीशी होतं म्हणून हा जन्म मिळाला. तेव्हा याचं सार्थक केलं पाहिजे यासाठी ते सतत धडपडत असतात. हे त्यांनी सतत प्रयत्न केले. ज्ञानी माणसाचं हेच काम आहे की मी संसारासाठी नसून मला जो मध्ये विरंगुळा पाहिजे तो हा संसार आहे. मी संसार जरूर नीटनेटका करेल कारण देवानं मला इतर प्राण्यांपेक्षा बुद्धी अधिक दिलेली आहे. त्यामुळे मी बुद्धिवान प्राणी आहे, प्रूव्ह तर झालंच पाहिजे, सिद्ध तर झालंच पाहिजे. म्हणून कुत्र्या मांजरासारखा, गाढव घोड्यासारखा, अडाणी माणसासारखा मी संसार प्रपंच करणारच नाही. जो करणार तो अभ्यासपूर्वक करणार, नीटनेटका करणार, मुलाबाळांना सुख देणार, पत्नीला आनंद देणार, घरादारावर प्रेम करणार, पण याच्यात कुठंही अडकून पडणार नाही. याचं नाव ज्ञान. या व्यक्तीला ज्ञानी माणूस म्हणूया. परमार्थाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जो जन्म मरणाच्या पलीकडे गेला, ज्याला जन्म आणि मृत्यू आता उरलाच नाही, कारण त्याचं अपरोक्ष ज्ञान, त्याचं जे तत्वत्व जे ज्ञान आहे, खरं जे ज्ञान आहे ज्याला झालं, त्याचं शरीर भले मरेल, जगेल, पण तो कधीच मरणार नाही. अशा पुरुषाला समर्थ रामदास स्वामी म्हणतात की त्याला उत्तम पुरुष असं म्हणायचं. तर बरेच जण माझे शिष्य उत्तम पुरुष आहेत. मग उत्तम पुरुषाची लक्षणं काय, ही उत्तम पुरुषांनी लक्षात ठेवावीत असं समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे. यासाठी हा दासबोधामध्ये समास घातलेला आहे. याच्यातून तुम्ही आम्ही काय समजून घ्यायचं की आपल्यामध्ये उत्तम पुरुषाची लक्षणं येण्यासाठी आपल्या हातून कृती कशी झाली पाहिजे, आपण नेमकं काय केलं पाहिजे हे समजून घेण्यासाठी हा समास आपल्यासाठी दिला आहे. वास्तविक तो त्या काळी शिष्यांना, आपल्या शिष्यांना उद्देशून समर्थांनी लिहिलेला आहे की उत्तम पुरुष जो होतो त्या उत्तम पुरुषाला आत्मज्ञान होतंच, त्याचवेळी त्याला उत्तम पुरुष म्हणता येतं. त्याने चांगली नोकरी केली, बायको मुलांचं पोट भरलं म्हणजे तो उत्तम पुरुष आहे असं नाही. उत्तम प्रापंचिक असेल, कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता, कोणाच्याही दरवाजात
जाऊन कशासाठी तरी हात न पसरता अत्यंत स्वाभिमानानं जगला. कुठल्याही प्रकारचं कर्जवाम नाही काढलं. बायको मुलावर प्रेम केलं. अतिशय चांगल्या प्रकारचा संसार केला. लोकांनी त्याच्याकडून आदर्श घ्यावा असा संसार केला. अशा माणसाला समर्थ रामदास स्वामी उत्तम पुरुष मानायला तयार नाही आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याला प्रापंचिक पुरुष म्हणा. प्रपंच नीटनेटका कसा करावा ते त्याच्याकडून शिका. पण उत्तम पुरुष जो आहे तो उत्तम पुरुष हे सगळं करतोच. पण त्यापेक्षा अनेकी वाट कोण जाने का घाट कोण ब्रह्मा का कपाट कोण में कोण समय आहे हे जे शोधून काढतो त्याला उत्तम पुरुष म्हणायचं. म्हणजे आता जन्माला यायचं नाही आहे, परत मृत्यू होणार नाही आहे, जरा स्थिती उत्पत्ती लय ह्याचं कशाचाही त्याला बाधा होणार नाही असा उत्तम पुरुष ज्यावेळी होतो त्यावेळी त्याला आता स्वतःसाठी जगायचंच नसतं. स्वतःसाठी तो उरतच नाही. तो उरतो तो केवळ समाजासाठी. चंदन बघा कधी स्वतःसाठी सुगंध देत नाही. झिजणे हा त्याचा स्थायी भाव आहे म्हणून ते झिजत राहतं. त्याला उगाळाल तेवढं उगाळलं जातं. पण जसं उगाळाल तसं त्याचा परिमळ सगळीकडे पसरत असतो. म्हणून चंदन हे लाकूड जरी असलं तरीसुद्धा त्याला देवाऱ्यामध्ये जागा आहे. आपलंही तसंच झालं पाहिजे चंदनाप्रमाणे. ही समर्थ रामदास स्वामींची इच्छा आहे. कारण 84 लक्ष योनीमध्ये आपण सगळ्यात बुद्धिवान प्राणी आहोत. नुसते बुद्धिवान नाही आहे तर परमेश्वरानं आपल्याला कर्म करण्याचा अधिकार दिला आहे. आपल्या मनात येईल तशा प्रकारे आपण कर्म करू शकतो. कसं करायचं कर्म ते ठरवण्यासाठी वाईट की बरं हे ठरवण्यासाठी देवानं बुद्धी दिली. भलं बुरं समजून घेण्यासाठी देवानं आपल्यामध्ये अशी क्षमता दिली की आपल्याला भलं बुरं कळतं. कुत्र्या मांजराला गाढव घोड्याला कुणालाही ते समजत नाही आपण करतो ते बरोबर करतो की चुकीचं करतो. फक्त माणसाला कळतं की मी चाललेली वाट, मी स्वीकारलेला मार्ग, मी पत्करलेला जो काही ठेवा किंवा मी स्वीकारलेला जे काही व्रत आहे हे योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार केवळ माणसाला आहे. किती परमेश्वराचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. किती वेगळ्या वेगळ्या आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा सुविधा दिलेत. या सगळ्या जोरावर माणसानं काय करावं? प्रपंच करावाच. संतसंग जरूर करावेत. संतसंगाला जरूर यावं. या संतसंगातून बायको मुलांवर प्रेम कसं करावं, प्रपंच कसा करावा, मुलांना कसं घडवावं, मुलं कसे आदर्श बनवावीत हे शिकून जायचंच आहे. आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज न राहता घेता कुणाच्याही ऋणामध्ये न मरता मरतानासुद्धा लोकांनी डोळ्यातून अश्रू काढले पाहिजेत अशा प्रकारचं प्रापंचिक कर्म करायचंच. पण तेही करत असताना त्यात अडकून न पडता परमार्थिक स्वतःसाठी स्वतःच्या शोधासाठी माणसानं प्रयत्न केले पाहिजेत. कारण हा अनमोल देह आहे. हा देह परत मिळणार नाही आहे. ही एक मिळालेली संधी आहे. या संधीचं सोनं करा. सुवर्ण संधी मिळालेली आहे. आणि म्हणून तुकोबारा सांगतात मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरुपी जन्मा येणे नाही. परत जन्माला यायचं नाही आहे. परत जन्म हा मिळणार नाही आहे. आणि म्हणून मन हे शेवंती वाहू ऋषिकेशी पुनरुपी संसारा येणे नाही. हे मन शेवंतीच्या फुलासारखं आहे. हे शेवंतरूपी मन, हे गुलाबरूपी मन, हे मोगरारूपी मन, हे तुळशीरूपी मन त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करूया. म्हणजे वासना आपल्याला कंट्रोल करता येते. कारण मी माझ्या अभंगात सांगितलं आहे की वासना लागे जीवा तेने दुःख मिळे. आपण एकदा वासनांमध्ये अडकलो, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, तर पाठीवर जो गोंडता घेतो माणूस ना तो फाटलेला असेल तर त्या गोंडत्यामध्ये त्या पोत्यामध्ये कितीही टाका ते खालीच पडून जाणार.
पोतं कधीच भरणार नाही. म्हणून आकांक्षेचं जे पोतं आहे ते खाली ठेवा. आणि जैसे ठेविले अनंते तैशा परी राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. अशा प्रकारे आपण जगलो आणि परमार्थाकडे जर जास्त लक्ष दिला तर एक दिवशी आपण उत्तम पुरुष नक्की होऊ. आणि मग उत्तम पुरुष हा दुसऱ्यासाठी नेहमी जगत असतो. तो ज्यावेळी दुसऱ्यासाठी जगतो, मी नेहमी सांगतो की देवा जगातले सगळे लोक सुखी ठेव असं मागा ना. ज्या तुम्ही जगातले सगळे लोक सुखी ठेव म्हणता तर तुम्हीसुद्धा जगातले एक घटक आहात. त्या जगातले सगळे सुखी होणार त्यावेळी तुम्हाला तो दुःखी कसं ठेवणार. ज्यावेळी आम्ही लोकांसाठी जगत असतो त्या स्वतःसाठी ॲटोमॅटिक काही ना काहीतरी होतच असतं. त्यामुळे माझं कसं होईल, माझ्या घराचं कसं होईल, माझ्या प्रपंचाचं कसं होईल बरोबर होणार म्हणून मी बऱ्याच वेळा माझ्या भक्तकांना तुम्हा लोकांना गमतीनं बोलतो, तुम्ही माझा प्रपंच करा, मी तुमचा प्रपंच करतो. माझा प्रपंच म्हणजे काय, जसं मी जगतोय समाजासाठी जगतोय, समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. कारण आम्हाला ज्ञान झालं आहे गुरूंच्या कृपेनं की तू केवढा आहेस, आकाश एवढा आहेस. हे गुरूंच्या कृपेने ज्ञान झालं आहे. तुझा जन्म रंजले गांधल्यांचे अश्रू पुसण्यासाठी आहे, तुझा जन्म रंजले गांधल्याला सन्मार्ग दाखवण्यासाठी आहे. हे ज्यावेळी गुरूंच्या कृपेनं कळलं तर उत्तम पुरुषाचं लक्षणं जर माझ्यामध्ये आली असतील तर उत्तम पुरुषाचं लक्षणच आहे की दुसऱ्यासाठी जगणं. आणि तोच संदेश मी दिला आहे की तुम्हाला उत्तम पुरुष जर व्हायचं असेल तर तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. जगू द्या नाही, जगू द्या ही मेहरबानी झाली आणि जगवा हे कर्तव्य झालं. जगू द्या म्हणजे तुमच्या मेहरबानीवर तो नको जगायला, त्याच्यावर मेहरबानी करू नका. तुमचं कर्तव्य आहे, तुमची ड्युटी आहे, तुमची जबाबदारी. जसं आम्ही लोक समजतो आमची ती जबाबदारी आहे. समाजाला योग्य ते सांगितलं पाहिजे. समाज दिशाहीन होता कामा नये. समाजाला सांगणार त्याचे काय परिणाम होतील हे विचारपूर्वक सांगावं लागतं. विचार करून प्रत्येक गोष्ट आम्ही, प्रत्येक पाऊल आम्ही उचलत असतो. आता त्यात तो कधी असा माणूस रिकामा राहत नाही, कारण त्याला काळाचं नेहमी काळाचं नेहमी भान असतं, भय नसतं, भान असतं. कारण आता जर समजा संध्याकाळचे किंवा आता सकाळचे 9 वाजलेत, आम्ही संत संघाला आलो आहे. आपण म्हटलं ठीक आहे मी लक्ष नाही देणार तर 9 वाजायची थांबतील का? नाही. सकाळचे 9 वाजण्याची परत उद्याशिवाय पुन्हा वेळ येणार नाही. म्हणजे 24 तास प्रतीक्षा करावी लागेल. तसा हा जो आलेला काळ असतो हा काळ पुढे 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 सरकत असतो आणि परत संधी मिळेल याची गॅरंटी नाही. 84 लक्ष योनी पार करून परत आपल्याला इथं यावं लागतं. म्हणून आम्हा लोकांना काळ वेळेचं भान असतं. म्हणून आम्ही सतत उद्योगी दिसतो, सतत पळत असतो. आमच्यावर पळणारा जो असतो त्याची दमछाक होते, पण आम्हाला कधीच दमछाक वाटत नाही. कारण शरीराला किंमत गौण दिलेली असते, शरीराला किंमत तुच्छ दिलेली असते. त्या शरीराला गरज असेल तर ते आमच्याबरोबर फरफटत येईल. कारण शरीर म्हणजे मी नाही आहे. तेव्हा अशा प्रकारचे चांगले गुण तुम्ही तुमच्यामध्ये अंगीकारावेत, ते तुमच्यामध्ये यावेत. चंदनाप्रमाणे झिजण्याचा प्रयत्न करावा. मला वाटतं तुम्ही ज्यावेळी चंदनाप्रमाणे झिजण्याचा प्रयत्न कराल दुसऱ्यासाठी तर त्याचा सुगंध दूर दूर दूरपर्यंत पसरत राहील आणि परत या पृथ्वी तलावर येण्याची आवश्यकता नाही. म्हणून परोपकारासाठी जगा, बोलाल तसं वागा, नेहमी सत्याची कास धरा. कितीही प्रसंग आला तरी शक्यतो सत्य कधी सोडायचं नाही. जिथे सत्य आहे तिथेच ते परमतत्व आहे. कुणाच्या हातातलं बावलं न बनता अत्यंत मृदूपणे हळुवारपणे लोकांना जवळ करा, लोकांची मनं जिंका. हा आठवड्याचा जो संत संघ असतो, ह्या संत संघाला अनेक लोक येऊन बसले पाहिजे. ही तुमची ड्युटी आहे, ही तुमची जबाबदारी आहे. कारण तुम्ही जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे शिष्य आहात, भक्त आहात, साधक आहात, हितचिंतक आहात. ती जगद्गुरूंनी आपल्यावर जबाबदारी सोपवलेली आहे की संत संघाला लोकांना आणा.
तुमचा जसा उद्धार झाला आहे, तुम्हाला जसा आनंद मिळाला आहे, तुम्हाला जसं समाधान मिळालं आहे, तसं सगळ्यांना ते मिळालं पाहिजे. हे करण्यासाठी तुम्ही प्रत्येकाला दर रविवारी जाऊन निमंत्रण देतात, कमीपणा नाही, कारण ते आपण गुरूंची आज्ञा पालन करतो. माधुकरी आपण मागतो. माधुकरी म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं तर भीक मागतो. का गुरुनी भीक मागायला सांगितले? की हा अहंकार निघून जाऊ दे. अहंकार असेपर्यंत वाटतं मी डॉक्टर आहे, मी बाई आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे वगैरे. ज्यावेळी अहंकार गळून पडतो मी स्वामींचा आहे, त्या दिवशी डॉक्टर, वकील, इंजिनियर, आणखीन कोणतरी मान्यवर हे सगळं निघून जातं. तसं स्वामींसाठी, स्वामींना जगाला जगवायचं आहे. मग आम्ही स्वामींचे पाईक आहोत, आम्ही स्वामींचे शिष्य आहोत. आम्हाला जसं परमेश्वराचे आम्ही पाईक आहोत, परमेश्वराचे दूत आहोत, परमेश्वराचे प्रेषित आहोत. परमेश्वराचा आलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं. मग माझा संदेश तुम्ही अनेकांपर्यंत पोहोचवणे तुमची ड्युटी आहे. आणि म्हणून दर रविवारच्या संत संघामध्ये सगळ्यांना जाऊन निमंत्रण द्या. काही जण येतील, काही जण येणार नाही. आपलं काम करतच राहायचं. आपण आपलं काम कधीच सोडायचं नाही. म्हणजे गुरुकृपेचे आपण पात्र होऊ आणि एक दिवशी गुरूंची कृपा होऊन आपणासारखे करते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे आणि जन्माचं सोयीत होईल. तेव्हा ती वेळ जवळ येऊन टेपलेली आहे. म्हणून दररोजच्या दर आठवड्याचा जो संत संघ आहे तो आपण न चुकता करावा. त्या संत संघात जे जे काही सांगितलं जातं ते आत्मसात करावं आणि ज्या घ्यायला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या हृदयापर्यंत खोल कोरून ठेवून त्याप्रमाणे करत राहावं. शेजारचा काय करतो, इकडचा काय करतो, तिकडचा काय करतो, मागचा काय करतो, त्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा मी काय करतो आणि मला हे करायलाच पाहिजे असं समजून गुरु आज्ञा समजून केलं तर जन्माचं का बरं सार्थक होणार नाही. तर तुमच्या जन्माचं सार्थक व्हावं अशी त्या भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि इथे वाणीला विराम देतो. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.